नमस्कार. सकल संत विचारमंच कोथरूड पुणे यांच्या विद्यमाने आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान पुणे यांच्या सहकार्याने आयोजित गुरुवारी या व्याख्यानमालेमध्ये थांबा 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 आज कोणाचंही प्रवचन नाही. ही आपली नेहमीची टिपिकल सुरुवात आहे, त्यामुळे तीच सुरुवात केली. पण आज कोणाचंही प्रवचन नाही. त्याचं कारण असं आहे की सकल संत विचार मंच या व्यासपीठावरून तुमच्या सर्वांशी संवाद साधायला आपल्यातले काही श्रोते, वक्ते, कार्यकर्ते यांना घेऊन आम्ही सकल संत विचार मंचची सगळी टीम इथे आलेलो आहोत. निमित्त आहे तिसऱ्या सत्राचा, म्हणजे प्राचीन आणि अर्वाचीन संप्रदाय या सत्राचा समारोप करण्याचं. आतापर्यंत आपण बघितलं पहिल्या 2 सत्राचा समारोप त्यांच्या ओघवत्या वाणीमध्ये निश्चितपणे सुंदर असा केलेला होता. यावेळी काहीतरी जरा वेगळं करावं असं वाटलं, म्हणून आम्ही सकल संत विचार मंचाची सगळी टीम इथे आलेलो आहोत. सकल संत विचार मंच कोथरूड पुणे याची माहिती सर्वांना असेलच असं नाही, कारण बरेच जण नंतर जॉईन झालेले आहेत. सकल संत विचार मंच कोथरूड पुणे या समूहाची स्थापना 3.5 मुहूर्तांपैकी असणारा गुढीपाडवा या शुभदिनी शके 1944 रोजी झाली. या मंचाचे अध्यक्ष आदरणीय मुकुंद दातार, कार्यवाह मी संध्या कोलटकर आणि तंत्रसहाय्यक डॉक्टर मोहन मोहने आम्ही सर्वजण आपलं स्वागत करतोय. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे दोन्ही सत्रांचं समारोपाचं काम आदरणीय दातार सरांनी त्यांच्या ओघवत्या वाणीतून अतिशय सुंदर रीतीने केलं. यावर्षी काहीतरी जरा वेगळं करावं, कारण तुम्ही सर्वजण, मग वक्ते असोत, श्रोते असोत, एकमेकांशी जे काही आपले संबंध जोडले गेलेले आहेत गेल्या 2-3 वर्षापासून, ते जणू आपण सगळ्यांचं मिळून एक आध्यात्मिक कुटुंबच तयार झालंय. मग तुम्हाला बरोबर घेऊनच हा कार्यक्रम करावा आणि तो ऑनलाईनच असावा, अशा पद्धतीने या इच्छेने एक वेगळाच प्रयोग आम्ही करायचं ठरवलं. ते म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्र मिळून त्यावरती आपल्यातलेच काही लोक बोलणार आहेत. इथे शके 1944 रोजी असं मी उल्लेख केला, पण आपली जी व्याख्यानमाला आहे ती मात्र शके 1944 रोजी, म्हणजे 2022 मध्ये, इसवी सन 2022. कारण हल्ली शके लक्षात ठेवण्यापेक्षा इसवी सन जास्त लक्षात राहतं. पण आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीप्रमाणे किंवा हिंदू धर्माप्रमाणे आपण शके हाही उल्लेख करत असतो. ते इसवी सन 2022 मध्ये पिताश्री परिवार प्रतिष्ठान पुणे यांच्या सहकार्याने 7 एप्रिल 2022 व्याख्यानमाला आपण सुरू केली. त्याला 3 वर्ष झाली. या 3 वर्षात आपण संत, ग्रंथ आणि पंथ किंवा संप्रदाय म्हणूया, असे 3 विचार सर्व लोकांपुढे मांडले. आज त्यातल्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. तर ती प्रतिक्रिया जाणताना संत साहित्याचे गाढे अभ्यासक, प्रकाशक, वक्ते, नाही नाही नाही, आज कुणाचीही अशी ओळख करून देणार नाही, कारण आजचा परिचय करण्याची ही वेळच नाही. त्याच मी मगाशी म्हटलं की आपण सगळे एकाच कुटुंबातले आहोत, मग एकाच कुटुंबात राहत असताना या उपाधी कशाला सांगायच्या, तशी ओळख कुणाचीच करून देणार नाही. पण तरी सुद्धा अतिशय विद्वान असलेले असे वसु भारद्वाज यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर वसु भारद्वाज. आणि पिताश्री परिवार पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या गुरुवारी व्याख्यानमालेला आता 3 वर्ष पूर्ण होत आहेत. विभिन्न विषयावर ही व्याख्यानमाला सातत्याने सुरू आहे. सुरुवातीला विभिन्न संत, त्यानंतर त्या संतांचे ग्रंथ आणि गेल्या वर्षभरामध्ये विविध पंथ, अशा पद्धतीने ही व्याख्यानमाला सुरू आहे. या व्याख्यानमालेमध्ये सुरुवातीला नेहमीचे आपले जे संत महाराष्ट्रीय अभ्यासकांना आणि वाचकांना, भक्तांना माहिती आहे अशा संतांचा परिचय आपण करून घेतला. बऱ्याचदा बरेच संत आपण त्या संतांविषयी अनभिज्ञ असतो, त्यांच्याविषयी फारशी माहिती आपल्याकडे नसते. पण या व्याख्यानमालेच्या निमित्ताने अप्रचलित अशा संतांचाही बऱ्यापैकी परिचय आपल्याला झालेला आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी संतांचं साहित्य
नेमकं काय आहे, संतांनी त्यामध्ये काय लिहिलेलं आहे. मग तो मुकुंदराजांचा विवेक सिंधू असेल किंवा बहिणाबाईंचा गाथा असेल, अशा प्रकारे अनेक ग्रंथांचा परिचय आपल्याला झालेला आहे. दुसऱ्या वर्षी आपण ग्रंथ बघितले आणि तिसऱ्या वर्षी विविध संप्रदाय आणि पंथ यांचा परिचय आपण महाराष्ट्रीय मंडळींना करून दिलेला आहे. या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये संत आणि संतांचे ग्रंथ, त्यांचे विविध पंथ यांचं एक जागरण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. हा फक्त भक्तांचाच उपक्रम आहे असं नाही, तर भक्तांसोबतच जे संत साहित्याचे अभ्यासक आहे आणि ज्यांना संत साहित्याविषयी आस्था वाटते, अशी मंडळी पण या उपक्रमामध्ये सामील होती. गेल्या 3 वर्षापासून या विभिन्न गोष्टींचा परिचय आपल्याला सातत्याने होत असला तरीही अजूनही काही गोष्टी आहेत ज्याविषयी चिंतन होणं गरजेचं आहे. सकल संत विचार मंचच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक वक्ते आपल्या डोळ्यासमोर आले. त्यांचा अभ्यास काय आहे हे आपल्या लक्षात आलं. त्यांनी मांडणी कशी केली हे लक्षात आलं. आणि फक्त हे आपण श्रवण केलं असंच नाही आहे, तर त्यासोबतच त्या वक्त्यांनी आपलं म्हणणं काय आहे हे लेखी स्वरूपात त्या संतांविषयी, पंथांविषयी किंवा त्यांच्या ग्रंथांविषयी दिलेलं आहे. आता या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण करून प्रत्येक महिन्याचा एक अंक PDF स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. अभ्यासकाच्या दृष्टीने हे सगळं उपलब्ध होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा अनेक संतांच्या विषयी फारशी माहिती नसते. तसंच त्यांचा ग्रंथ नेमके काय आहेत, त्या ग्रंथात नेमकं त्यांनी कुठल्या संप्रदायाबद्दल लिहिलेलं आहे किंवा कुठला विचार मांडलेला आहे याविषयी आपल्याला फारसं माहीत नसतं. तेव्हा सकल संत विचार मंचाच्या निमित्ताने संत, ग्रंथ आणि पंथ यावर एक मोठं विचारमंथन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे असं मी समजतो. मी वसु भारद्वाज सर्वांना आवाहन करतो की त्या सर्व PDF फाईलचा लोकांनी आस्वाद घ्यावा, त्यांचा संग्रह करावा, इतरांनाही उपलब्ध करून द्यावा. कारण सकल संत विचार मंच आणि पिताश्री परिवार यांनी संत साहित्याच्या या वाटा आपल्यासाठी मोकळ्या केल्या. एवढंच नव्हे तर संतांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवले. महाराष्ट्रातील सर्व अभ्यासक, भक्त आणि विचारवंत देखील आणि वाचक देखील या दोन्ही संस्थाचे अत्यंत ऋणी आहेत. असाच उपक्रम, एखादा चांगला उपक्रम, अजूनही बरेच विषय आहे, त्यांनी राबवावा आणि महाराष्ट्रातील जनतेला, एकंदर महाराष्ट्रातील संस्कृती, संत साहित्य, विचार यांच्याशी जोडून घ्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद वसुजी. खरंच आहे की या मंचाचा उद्देश सकल संतांचे विचार आणि त्यांचं वाङ्मय दृकश्राव्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणं हाच खरा उद्देश आहे. आणि त्यासाठी वेगवेगळ्या अभ्यागतांना बोलवून त्यांच्या ज्ञानाचा, विचारांचा ठेवा आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहोत, यापुढेही करत राहू यात शंका नाही. वर्ष 2022 आणि 23 या वर्षामध्ये एकूण 55 मध्ययुगीन, अर्वाचीन, प्राचीन अशा संतांचं चरित्र, वाङ्मय असे विषय घेतले होते. आणि तो विषय सर्वांना आवडला होता. त्याच्याबद्दल उत्तम उत्तम प्रतिक्रिया व्हॉट्सअपवर आम्हाला येतच होत्या. आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, आपल्या कोणाला जॉईन व्हायचं असेल तर लिंकही आज मी दिलेली आहे, तेही करा. आणि त्याच्याबरोबर या समूहाला सबस्क्राईब सुद्धा करा अशी विनंती करते. अनेक उत्तम प्रतिक्रिया ज्या नुसत्या व्हॉट्सअपवर दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे आमचा उत्साह वाढला. या कार्यक्रमाला, या उपक्रमाला प्रतिसाद बऱ्याच जणांनी छान पद्धतीने दिला. त्याचं आणखीन एक कारण असं आहे की आमच्याकडचे बहुतेक सर्व वक्ते हे अभ्यासू आहेत. संत वाङ्मयाचे 3 वर्षात अनेक असे उत्तम उत्तम व्याख्याते येऊन गेले. त्याच्यापैकीच एक डॉक्टर भारती सुदामे, त्या काय म्हणतात ते आपण बघूया. त्यांची प्रतिक्रिया, त्यांचं अभिप्राय जाणून घेऊया. नमस्कार. सकल संत विचार मंच या आपल्या एका छानशा समूहावर अनेक दिवस झाले आपण कितीतरी नवनवीन विचार ऐकतो आहे, नवनवीन गोष्टी आपल्याला माहिती होतात आहे आणि एकंदरीनेच आपल्याला एक वेगळा आपल्या मनाचा विकास या वाहिनीच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून होतो, या समूहाच्या माध्यमातून होतो आहे. खूप
प्रयत्नपूर्वक असा हा समूह तयार झाला आहे. अगदी सुरुवातीला संध्याताई कोलटकर मला भेटल्या तेव्हा मला त्यांनी म्हटलं की आता गुढीपाडव्यापासून आम्ही एक विचार मनात आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या संतांची, विचारवंतांची, तत्वज्ञांची अशी ओळख सगळ्यांना करून द्यावी अशी इच्छा आहे. तर तुम्ही त्याच्यात कराल का, बोलाल का? तेव्हा मी हो म्हटलं आणि मग तेव्हाच या समूहाशी मी जोडले. अगदी सर्वप्रथम संतांची माहिती किंवा संतांची ओळख आधी झाली. आधी संत, मग ग्रंथ आणि मग पंथ अशा या 3 पायऱ्या झाल्या. प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी मला जेवढं शक्य झालं तेवढं यात योगदान दिलं आणि अर्थातच त्याचं श्रेय संध्याताईंनाच आहे. संध्याताई कोलटकरांनी श्री दातार सरांच्या मदतीने किंवा दातार सरांच्या मार्गदर्शनाने म्हणूया आपण, मदतीने नव्हे, दातार सरांच्या मार्गदर्शनाखाली संध्याताईंनी अनेकांच्या मदतीने हे काम हाती घेतलं आणि ते गेले 3 वर्ष आपण सतत सातत्याने त्या कामामध्ये आहोत. ते विचार ऐकतोय, नवनवीन लोक आपल्यापर्यंत पोचतात आहे आणि कितीतरी लोक या समूहाशी जोडले आहेत. या सगळ्या गोष्टी खूप मोलाच्या आहेत आपल्या समाजामध्ये. सध्याच्या घटनेला तरी या सगळ्याच्या जागृतीची खूपच गरज आहे. याचं कारण असं की हा जो एक अनमोल खजिना आपल्याजवळ आहे, एक वारसा संस्कृतीचा आपल्याला मिळालेला आहे. आपल्या ऋषीपूर्वजांनी, आपल्या आचार्यांनी, आपल्या गुरूंनी आणि ज्यांना म्हणून समाज कल्याणाची कळकळ होती त्या सगळ्यांनी मिळून एक खूप मोठी शिदोरी आपल्याला बांधून दिलेली आहे आणि ती आपल्याला जन्मभरासाठी उपयोगी पडणार आहे. पण ही शिदोरी बांधूनच ठेवलेली होती, आपल्यापर्यंत पोचली नव्हती. ती पोचवण्याचं कार्य सकल संत विचार मंच आणि पिताश्री परिवार यांनी केलेलं आहे आणि अतिशय मोलाचं, महत्त्वाचं असं हे कार्य आहे. या 3ही मालिकांमध्ये, आपण विचार मालिका म्हणूया, चिंतन मालिका म्हणूया, याच्यामध्ये खूप काही मिळालं. मला स्वतःलाही मिळालं आणि मला खात्री आहे की आपल्या सर्वांना मिळालंच असेल. याच्यासाठी, या एवढ्या मोठ्या महान कार्यासाठी आणि हे कार्य पेलून धरण्यासाठी ज्या लोकांचे हातभार लागले आहेत त्यांचं तर करावं तेवढं कौतुक कमीच आहे. पण त्यासाठी सर्वप्रथम दातार सर आणि संध्याताई यांच्याबद्दल मात्र मनोमन कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय राहत नाही. अतिशय सुरेख एक विचार प्रवाह समाजामध्ये प्रसृत करण्याचं कार्य या सकल संत विचार मंचाच्या समूहाने केलेलं आहे आणि मला त्यात कणभर का होईना पण योगदान द्यायला मिळालं याचा मला खूप आनंद होतो आणि त्यासाठी मी भारती सुदामे सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते आणि ज्यांनी हे सगळे कार्यक्रम ऐकून अत्यंत प्रोत्साहित केलं, आम्हाला बोलणाऱ्यांना आणि कार्य करणाऱ्यांना, त्या सगळ्यांचं पण मनापासून कौतुक करते, त्यांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद भारतीताई. असा हा कार्यक्रम समारोपाचा आम्ही पहिल्यांदाच करतोय, त्यामुळे काही चुकाही होत असतील कुठेतरी व्हिडिओ ऐकण्यामध्ये म्हणा किंवा आवाजामध्ये थोडी, पण ती निश्चित पुढच्या वेळेपासून आम्ही ती सुधारणा करू. थोडं तंत्रज्ञानही प्रगत आम्हाला शिकता येईल, कारण हे सगळं आम्ही आमच्या घरीच बसून प्रत्येकाने शिकलेलं आहे. असं कोणी त्यातला खूप टेक्नो सॅव्ही आहे वगैरे असं नाही. अर्थात त्यातल्या त्यात आदरणीय मोने जे आहेत ते मात्र हे सगळं काम बघतात. पण मुळामध्ये असा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदाच करत आहोत आणि हा आपल्या घरातल्यांचाच कार्यक्रम आहे, त्यामुळे थोडं 19-20 झालं म्हणून काही बिघडत नाही. तर कारण आता तुम्ही आणि आम्ही असा वेगळा भाव राहिलेलाच नाहीये, एकच आध्यात्मिक कुटुंब आहे असं मी मगाशी म्हटलं. या सगळ्या ह्याच्यामध्ये झालेल्या व्याख्यानं जी आतापर्यंत झाली त्या प्रत्येकाचा आढावा घेण्याचं काम आपल्यामध्ये केलं गेलं. अगदी सुरुवातीला आढावा घेण्याचं वर्षभर जवळजवळ काम मी केलं. सारांश घेतला, आढावा घेतला. त्या डॉक्टर मीरा इनामदार त्यांच्या भावना आता व्यक्त करतील. त्या भावना आपण ऐकूया.
मीरा इनामदारचा सर्वांना मनःपूर्वक नमस्कार. खरं तर आपला परिचय गेल्या 3 वर्षांपासून आहेच. माझं सारांश लेखन आणि आपल्या प्रतिक्रिया या निमित्ताने आपला संवाद हा नेहमीच होत आलेला आहे. पण आज मात्र मी प्रत्यक्ष आपल्याशी प्रत्यक्ष म्हणजे जरी स्क्रीनवर असले तरी प्रत्यक्ष समोरून आपल्याशी संवाद साधते. सकल संत विचार मंच आणि पिताश्री परिवार यांचा हा गुरुवारीय व्याख्यानमालेचा उपक्रम, सातत्याने 3 वर्ष हा उपक्रम पुढे घेऊन जाणारे मंचाचे अध्यक्ष आदरणीय श्रीयुत दातार सर आणि कार्यवाह आदरणीय संध्याताई कोल्हटकर यांनी श्रोत्यांना आणि वाचकांना मराठी वाङ्मयातला एक मौलिक असा खजिना उपलब्ध करून दिलेला आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. कारण इथे विविध विषयांवरचा सखोल अभ्यास केलेले वक्ते, व्यासंगी ज्ञानी असे वक्ते, त्यांच्याकडून अशा वक्त्यांकडून श्रोत्यांपर्यंत संत, ग्रंथ आणि पंथ या विषयाबद्दलची विविध माहिती, अभ्यासपूर्ण माहिती अशी पोहोचलेली आहे. आणि मुख्य म्हणजे वाचण्यासाठी सुद्धा आणि ऐकण्यासाठी सुद्धा ही माहिती कायमस्वरूपी उपलब्ध आहे. अशा या सकल संत समूहाची मी या परिवारातली एक घटक, एक सदस्य कधी झाले ते खरं तर मलाच कळलं नाही. आणि मग प्रत्येक व्याख्यानाचा सारांश लिहून तो व्हॉट्सअपवर टाकण्याची एक मोठी जबाबदारी, महत्त्वाची जबाबदारी मला माझ्यावर संध्याताईंनी आणि दातार सरांनी सोपवली. ठरवून दिलेल्या शब्दमर्यादेतच हा सारांश लिहायचा होता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात मला थोडंसं टेन्शन आलं, पण त्यातसुद्धा एक आनंद होता आणि त्याचीही नंतर चांगली सवय झाली. मला माझ्या सारांश लेखनावर वाचकांच्या ज्या प्रतिक्रिया येत होत्या त्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरल्या. कारण त्यांच्या या प्रतिसादामुळे किंवा त्यांचा हा प्रतिसाद आणि त्यांच्या ह्या प्रतिक्रिया हा माझा आत्मविश्वास नेहमीच वाढवणाऱ्या होत्या. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे माझ्या प्रयत्नांना अधिक ऊर्जा मिळत राहिली. आणि मग त्यानंतर हा सारांश यूट्यूबवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा यायला लागला. ही अजून एक जमेची गोष्ट. अभ्यासार्थींनासुद्धा हा मंच जो आहे सकल संत विचार मंच, हा अभ्यासार्थींनासुद्धा विशिष्ट विषयावरचा अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करतो आणि व्यक्त होण्याची संधी देतो. हा माझा एक अनुभव मला इथे सांगावासा वाटतो. कारण वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशन या विषयावरचा शोध, अभ्यास आणि सादरीकरण मला या संधीमुळेच करता आलेलं आहे. अर्थातच या सकल संत विचार मंच व्यासपीठाची मी मनापासून आभारी आहे. आज या समारोपाच्या प्रसंगी माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी मला आदरणीय संध्याताईंनी आणि आदरणीय दातार सरांनी दिली. त्याबद्दल मी त्या दोघांचेही मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे मला वेळोवेळी सकारात्मक प्रतिक्रिया देणारे आणि माझा लिखाणाचा उत्साह द्विगुणित करणारे असे सगळे श्रोते, वाचक, सारांश लेखन वाचणारे वाचक, आस्वादक वाचक, अशा या वाचक आणि श्रोत्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद मीराताई असं म्हणते आता. पण आतापर्यंत या व्याख्यानमालामध्ये म्हणजे 3 वर्ष ही व्याख्यानमाला चालू आहे. या व्याख्यानमालेमध्ये ती व्याख्यानमाला कोणतीही असो, मग अर्वाचीन प्राचीन संत असो किंवा ग्रंथ असो किंवा त्यांचे पंथ किंवा संप्रदाय असो, इतकंच नाही तर डॉक्टर ग वा करंदीकर भारतीय स्मृती संस्कृती व्यासपीठ म्हणून जी एक व्याख्यानमाला आपण सुरू केली ती असो, व्याख्यानमाला कोणतीही असो, पण जी व्याख्यानं झाली ती युट्यूबवर टाकण्याचं काम आमचे तंत्रसहाय्यक डॉक्टर मोहन मोने हे करतात. गुरुवारी वेळेअभावी ज्यांना व्याख्यान ऐकता येत नाही किंवा जमत नाही अशा लोकांना
त्यांच्या सोयीनुसार ती व्याख्यानं त्या वेळेला पाहता येतात. आज आपली सबस्क्रायबरची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब करा हे मी पुन्हा पुन्हा सांगते. कारण जेवढे सबस्क्रायबर वाढतील तेवढे आपले आणखीन काही कसोट्या आपल्याला लागू पडतात. त्याप्रमाणे आणखीन आपल्यामध्ये सुधारणा करता येते. हे सगळं दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. अर्थात याचं श्रेय तुम्हा श्रोत्यांना आणि त्याचबरोबर उत्तम वक्तव्य करणाऱ्या किंवा उत्तम व्याख्यानं करणाऱ्या वक्त्यांना जातं. कारण उत्तम व्याख्यानं देत असतात म्हणून श्रोतेही उत्तम मिळतात आणि ते सबस्क्राईब सुद्धा करतात. त्यामुळे हे सर्व श्रेय तुम्हाला यात शंकाच नाही. अजूनही हे सबस्क्रायबर वाढावेत असं मला वाटतं. आणि अर्थात ते किती वाढले, काय वाढले, मग त्यातलं तांत्रिक बाबतीमधलं जे सांगायचं ते आमचे तंत्र सहाय्यक डॉक्टर मोने आपल्याला जास्त चांगली माहिती देतील. मी डॉक्टर मोने यांना म्हणते तुम्ही त्याच्याबद्दल माहिती द्यावी. नमस्कार, मी डॉक्टर मोहन मोने. मला दातार सरांनी आणि संध्याताईंनी हा एक चान्स दिला की ज्यामुळे हे मला सगळं ऐकता आलं आणि हे व्याख्यानं यूट्यूबवर टाकण्याची जबाबदारी माझ्यावर त्यांनी दिली. त्याच्यामध्ये मी बरंच काही गोष्टी शिकून घेतल्या, कारण पहिल्यापासून काही हे माहिती नव्हतं. परंतु कसं रेकॉर्ड करायचं, कसं एडिट करायचं, ह्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आणि सुरुवातीला जेव्हा आपण ह्या व्याख्यानाला सुरू केली त्या पहिल्या दिवसापासूनच एकंदर प्रतिसाद इतका प्रचंड होता की त्याच्यामुळे आमचा सगळ्यांचा उत्साह वाढला आणि दर महिन्याला सबस्क्रिप्शन लिस्ट एवढी वाढत गेली की पहिल्या वर्षी आपले जवळजवळ 573 सबस्क्रायबर झाले. आणि त्याच्यानंतर जेव्हा संत, ग्रंथ, पंथ ह्या 3 स्टेजमधून आपण गेलो, ज्या वेळेला ग्रंथांवरची विवेचनं सुरू झाली त्यावेळेला आणखीन लोकांपर्यंत आपल्याला ते पोचता आलं आणि दुसऱ्या वर्षामधले आपले सबस्क्रिप्शन जवळजवळ 748 पर्यंत गेले. नंतर तिसऱ्या वर्षी जेव्हा पंथ सुरू झाले त्यावेळेला त्या पंथाच्या लोकांनी तर ते ऐकलंच, परंतु आपण युट्यूबवर टाकल्यामुळे त्या पंथाचे लोक ज्या वेळेला युट्यूबवर इतर गोष्टीमध्ये काम बघत असतील त्यावेळेला ते सबस्क्राईब करायला लागले आणि आपली एकंदर लिस्ट अतिशय झपाट्याने वाढत जाऊन मला सांगायला आनंद आहे की परवाच्याच दिवशी आपला 1000वा सबस्क्रायबर आपल्याकडे ऍड झाला आणि आपण आता सहस्त्रामध्ये येऊन पोचलो आहे. हे फार कमी ह्या विषयामध्ये बघायला मिळालेलं आहे. दुसरं म्हणजे जेव्हा आम्ही आमच्या सबस्क्रायबरचं अनालिसिस केलं त्यावेळेला असं लक्षात आलं की आपले सबस्क्रायबर सर्व जगभर पसरलेले आहेत. म्हणजे USA, कॅनडा, ओमान, ऑस्ट्रेलिया या सर्व देशांमधून आपले सबस्क्रायबर आहेत. USA म्हटलं म्हणजे नॉर्थला आहेत, ऑस्ट्रेलिया म्हटलं म्हणजे साऊथला आहेत आणि मिडल ईस्ट असून सुद्धा आपले सबस्क्रायबर आहेत. त्यामुळे आमचा आनंद जास्त द्विगुणित झाला. इंडियामध्ये तर महाराष्ट्राच्या बाहेर दिल्ली, अहमदाबाद, बंगलोर, कर्नाटकातले काही मोठी शहरं इथूनही आपले सबस्क्रायबर आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तर सर्व मोठ्या शहरांमधून आणि लहान लहान गावांमधून सुद्धा म्हणजे सर्व जिल्ह्याच्या ठिकाणाहून आपले सबस्क्रायबर आहेत. म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक हे तर आहेतच, परंतु बुलढाणा, परभणी इत्यादी ठिकाणाहून सुद्धा आपले सबस्क्रायबर आहेत. आणि त्यामुळे हा एकंदर चॅनल चालवायला आमचाही आनंद जास्त द्विगुणित झाला. सर्वात महत्वाची जी अनालिसिस मी केलं त्यामध्ये जे दिसतंय की जेव्हा आम्ही पुण्यामध्ये अशा टाईपचे व्याख्यानं ऐकायला जात होतो तिथे वक्ते असं म्हणायचे की इथे तरुण वर्ग आला तर आम्हाला जास्त बरं वाटेल, कारण तरुण वर्गाने ही गोष्ट ऐकणं हे तुम्ही सुद्धा कधीतरी ऐकलं असेल जर ऍक्च्युअली सभागृहामध्ये जाऊन तुम्ही लेक्चर्स ऐकले असतील तर. आणि आज मला सांगायला असं आनंद आहे की आपल्या टोटल सबस्क्रायबर पैकी जवळजवळ 8% हा तरुण वर्ग आहे. ही खरोखरच आनंदाची बाब आहे आणि ह्याचं सगळं श्रेय हे मुळात ही संकल्पना तयार करणं याच्यासाठी डॉक्टर दातार आणि संध्याताईंना जाते. आणि त्याचबरोबर श्रोते जे आहेत, वक्ते जे आहेत त्यांचा अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीमध्ये जे ते सांगतात त्याच्यामुळे माणसं त्याच्यात खिळून राहतात आणि आज
ह्या टाईपच्या चॅनलला एवढा मोठा तरुण श्रोतेवर्ग असणं ही एक खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. आता 4थ्या वर्षी आणखीन काय काय होणार आहे ते डॉक्टर दातार समारोपाच्या शेवटी सांगतील. आणि सर्वांनी हे सबस्क्राईब करून आमचा आनंद असाच द्विगुणित करावा एवढी मी त्यांना प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर मोहन मोने. आणि खरं म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं ना ते अगदी मनाला पटलं. आणि आपल्या एका मीटिंग मध्ये पिताश्री परिवारांनी असं सांगितलं होतं की वक्त्यांमध्ये वैविध्य असायला पाहिजे. सारखं तुम्ही तेच तेच वक्ते आणू नका. ते चांगले आहेतच, पण त्याच्यातही वैविध्य असलं पाहिजे, म्हणजे श्रोते आपोआप वाढतील आणि त्याचा प्रत्यय आपल्याला आला. हेही तितकंच खरं आहे. आपलं दुसरं सत्र जे आहे ते आध्यात्मिक ग्रंथ संपदा याच्यावरती होती. थोडक्यात ग्रंथसंपदेची ओळख करून देण्यावरती आमचा भर जास्त होता. या मराठी ग्रंथाचं स्वरूप, त्यामागची कल्पना, त्याची माहिती, ते लिहिणारा ग्रंथकार, असं सगळं सांगण्यामागची कल्पना ही होती की ते ग्रंथ वाचण्याची उत्सुकता निर्माण होईल. अशा ग्रंथांची तोंड ओळख करून देण्यात आली. त्यात अनेक दुर्मिळ ग्रंथ, त्यांचा परिचय करून देण्यात आला. यांची प्रतिक्रिया आपण बघूया. सुचेता देशपांडे. सौ सुचेता देशपांडे, सकल संत विचार मंच, कोथरूड, पुणे आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान, पुणे यांच्या साप्ताहिक गुरुवारीय व्याख्यानमालेची श्रोता. आपण ह्या ग्रुपवरती गेले काही दिवस त्यांचे उपक्रम ऐकत आहोत. त्यातील पहिल्यांदा आपण 55 संतांचे माहिती ऐकली. त्यानंतर आपल्याला अतिशय दुर्मिळ असणाऱ्या ग्रंथांची माहिती मिळाली. त्यामध्ये आदरणीय दातार सरांनी सांगितलेली नीलकंठांची केकावली, आदरणीय संध्याताई कोलटकरांनी सांगितलेला दयार्णव स्वामींचा हरिवरदा आणि आदरणीय विद्याताई लभेकरांनी सांगितलेली मुक्तेश्वरांचा महाभारत, अशा अतिशय दुर्मिळ आणि काळाच्या पडद्याआड जाऊ लागलेल्या ग्रंथांचा आपण अभ्यास केला. आता त्यांचा पंथ आणि संप्रदाय यावरती हे चालू आहे. हा उपक्रम आपण युट्यूबवरती बघत आहोत. यामध्ये जेव्हा बघताना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली जाते. त्या लिंकला क्लिक केलं असताना आपल्याला एक लिखित स्वरूपात PDF फाईल मिळते. आपण चालू असलेल्या प्रवचनाची लिखित स्वरूपातील फाईल आपण वाचू शकतो. जे म्हणजे आपल्याला जे श्रवण आणि वाचन करायचं आहे तो उद्देश आपला या ठिकाणी साध्य होतो. जेव्हा युट्यूबवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला जी लिंक मिळते आणि त्या लिंक वरून आपण ज्या PDF फाईलला जातो ती आपली फाईल कायमस्वरूपी आपल्याजवळ राहणार आहे. कायम आपण याचं वाचन करू शकणार आहोत. हे काम आदरणीय संध्याताईंची कन्या सौ अनघा शहा या करतात. जसं श्री समर्थ म्हणतात ना, श्रवण मनन निजिध्यास रोकडा साक्षात्कार, तशा पद्धतीनं आपल्याला हा उद्देश साध्य होण्यासाठी या उपक्रमाची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच हा उपक्रम चालू राहावा असं वाटतं. आपल्यालाही वाटतं ना, तेव्हा आदरणीय दातार सरांचे आणि आदरणीय संध्याताईंचे मार्गदर्शन आपल्याला असेच मिळत राहो अशी इच्छा व्यक्त करते आणि हा उपक्रम असाच चालू राहो असंही आपल्याला इच्छा व्यक्त करते. धन्यवाद सुचेता. हे ज्ञानधन जे सगळं आहे ते आपण जपलं पाहिजे यात शंकाच नाही. आणि हे जपून ठेवणं म्हणजे काय, युट्यूबवरती आपण लिंक टाकलेलीच आहे, म्हणजे आपल्याला प्रवचन तर ऐकायला मिळतंच, पण त्याचबरोबर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जसं आता सुचेताने सांगितलं की त्याप्रमाणे ती निळ्या अक्षरातली वेगळी लिंक आपल्याला मिळते. ती जर आपण प्रेस केली, तिथे टच केलं की आपल्याला आपली जी PDF, म्हणजे तेवढं जे प्रवचन आहे त्या तेवढ्याच प्रवचनाची तेवढीच PDF आपल्याला तिथे मिळते. अर्थात हे काम माझी मुलगी अनघा शहा हिने केलं. असे अनेक लोक आम्हाला कार्यामध्ये मदत करणारी लोक आहेत, जी निस्वार्थपणे आपलं काम करून मोकळे होतात. आणि हे जे अभ्यासासाठी, संग्रहासाठी पुढे राहिलं पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. पण आमच्यासारखी जी वयस्कर लोक आहेत, अशा लोकांना लिहिलेलंच लागतं आणि ते लिहिलेलं वाचायला आवडतं, कारण व्याख्यान पुन्हा युट्यूबवर शोधायचं सोपं आहे बरं का.
ते शोधून नक्की पुन्हा पुन्हा ऐका, त्यात शंकाच नाही. पण ऐकायचं आणि त्याच्यापेक्षा काही रेफरन्स हवा असेल, पटकन PDF फाईल आपल्याला उपयोगी पडते. म्हणजे श्रोत्यांची उत्सुकता आणि अभ्यासू वृत्ती जसजशी वाढत गेली तसतसं लिखित स्वरूपात आम्हाला काही मिळेल का, अभ्यासासाठी काही असं संग्रही हातात राहील का, अशी लोकांची विचारणा सुरू झाली. आणि त्यानिमित्त त्यावरही डॉक्टर मुकुंद दातार या दातार सरांनी अध्यक्ष म्हणून यावर तोडगाही काढला, आणि तो म्हणजे PDF फाईलचा. सर्व लेखकांनी आपले व्याख्यानाचे लेख लिहून पाठवले. ते लिखाण त्यांनी पाठवल्यानंतर ते टाईप करून त्याची PDF बनवण्याचं काम करतात ते श्री सुहास अंजनकर. आणि ही व्याख्यानाची लिखित PDF जी फाईल आहे ती पण आपण आपल्या ग्रुपवरती देत असतो. त्यामुळे सहजपणे लिखित स्वरूपात आपल्याला रेफरन्सेस मिळतात. असं काही म्हणजे हे सगळी PDF तयार करण्याचं जे काम आहे ते सुहास अंजनकर म्हणून आहेत, ते करतात. हे पडद्यामागचे कलाकार असतात जे आपल्याला प्रत्यक्ष कधी भेटत नाहीत, पण आज मंचासाठी काही जण कामं करतात. त्याच्यापैकीच एक सुहास अंजनकर. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. मी सुहास अंजनकर, छत्रपती संभाजीनगर येथे असतो. सकल संत विचार मंच या समूहाशी गेली 3 वर्षे मी एका वेगळ्या भूमिकेतून जोडला गेलो आहे. दर गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने विविध संत, आध्यात्मिक ग्रंथ आणि विविध पंथ संप्रदायांचा परिचय करून देण्याचे महत्त्वाचे काम या मंचाने केले आहे. सध्या विविध संप्रदायांची ओळख विविध अभ्यासक आपल्याला करून देत आहेत. यूट्यूबद्वारे ही व्याख्याने होत असल्याने असंख्य अभ्यासकांसाठी या रूपाने मोठा दस्तऐवज तयार होत आहे. रामदासी साहित्य अभ्यास परिषदेच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी संध्याताईंशी परिचय झाला आणि त्यानंतर त्यांच्या अनेक पुस्तकांचे अक्षर जुळणी, संपादन, मुद्रित शोधन आदी कामे मी करून देऊ लागलो. त्यामुळे सकल संत विचार मंच या समूहावर सुरू असलेल्या या प्रवचनांचे लिखित स्वरूपात PDF करण्याचे सेवा कामही त्यांनी माझ्याकडे दिले आणि त्या कामाचा मी मोठा आनंद घेत आहे. या निमित्ताने विविध संप्रदाय ग्रंथांची ओळख सहजगत्या मलाही करून घेता आली, ही माझ्यासाठी महत्त्वाची बाब आहे. या समूहाचे प्रमुख मार्गदर्शक असणारे डॉक्टर मुकुंद दातार सर, संध्याताई आणि सर्वच अभ्यासक करत असलेल्या या ज्ञानयज्ञ कर्मात मलाही खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळत आहे. याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. या अखंड ज्ञानकार्यासाठी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करून आभार व्यक्त करतो. धन्यवाद सुहासजी. आता आणखीन पुढचा उपक्रम म्हणजे पिताश्री परिवारची घोडदौड जी आहे ना, ती अशीच चालत राहिली. सकल संत विचार मंच आणि पिताश्री परिवार या दोघांचीही घोडदौड असं म्हणता येईल आपल्याला. ती आध्यात्मिक घोडदौड अशीच चालू राहिली. आणि या सगळ्यांच्या जोडीला विचार मंचाने आणखीन एक उपक्रम चालू केला, तो म्हणजे चर्चात्मक आध्यात्मिक कार्यक्रमासाठी मंच उपलब्ध करून द्यायचा असंही ठरलं. अर्थात त्याला बऱ्याच नियम आणि अटी आहेत, तो भाग वेगळा. पण हा कार्यक्रम जो आहे तो रामनवमीच्या निमित्ताने 2 वर्ष केला सुद्धा. त्याबद्दल खरं म्हणजे डॉक्टर माधवी महाजन आपल्याला सांगणार होत्या, पण त्यांचा व्हिडिओ काही उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी लिहिलेली प्रतिक्रिया जी आहे ती त्यांनी लिहून मला पाठवली, ती वाचून दाखवण्याचं काम मी करते. डॉक्टर माधवी महाजन त्या असं म्हणतात, नमस्कार अभ्यासक हो. सकल संत विचार मंच या व्यासपीठातर्फे गेले 3 वर्ष संत, ग्रंथ आणि पंथ या विषयावर ज्ञानयज्ञ चालू आहे. आपण सर्वजण त्यामध्ये नाहून निघालो आहोत. वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून हा मंच आपल्याला ज्ञान समृद्ध करत आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. या ज्ञानसागरात काही विषय मांडण्याची संधी त्यांनी मला दिली, हेही माझं भाग्यच समजते. याशिवाय सकल संत विचार मंच आणि समर्थ व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सकल संत विचार मंच आणि समर्थ व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री रामनवमीच्या उत्सवाचं निमित्त साधून मला आणि आदरणीय संध्याताई कोल्हटकर यांना विविध विषय मांडण्याची संधी मिळाली. अर्थात ती डॉक्टर दातार सरांनी दिली. या व्यासपीठावर आम्ही वाल्मिकी रामायण आणि भावार्थ रामायण याचा कौलनिक अभ्यास, तसंच योग वाशिष्ठ, श्रीराम आणि श्रीकृष्ण असे विविध विषय संवादात्मक रीतीने हा कार्यक्रम केला होता.
आणि ती करण्याची संधी आणि त्यासाठीचं व्यासपीठ आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिलं. म्हणून या मंचाचे मी शतशः आभारी आहे. सकल संत विचार मंचाच्या माध्यमातून ही ज्ञानगंगा अशीच वाहत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. माधवीताईंनी हे त्यांचे विचार आपल्या पुढे मांडले आणि सकल संत विचार मंच आणि पिताश्री परिवार यांनी आम्हाला दोघींनाही रामनवमीच्या निमित्ताने गेली 3 वर्ष हा उपक्रम चालू ठेवण्याची संधी दिली. याबद्दल मीही त्यांचे आभारी आहे. आणि रामनवमीच्या निमित्ताने याही वर्षी एक वेगळा विषय घेऊन आम्ही तुमच्याकडे येऊ याबद्दल थोडीशी खात्री देते. आणि विचार कोणता आहे, त्याचा विषय कोणता आहे, वेळ कुठली आहे, तारीख कुठली आहे, ह्याचं सगळं एप्रिलमध्ये ती रामनवमी आहे. त्यामुळे त्याचं सगळ्याचं विश्लेषण असेल किंवा त्याच्याबद्दलची माहिती असेल ती सगळी आपण आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकणारच आहोत. माधवीताईंना धन्यवाद देते. सकल संत विचार मंच यांची संत ग्रंथ आणि पंथ या विचारांची साखळी आवडली, त्यामुळे त्याबद्दल अनेकांनी प्रतिक्रिया पाठवलेल्या आहेत. पण त्यातले आपले सगळ्यात जुने आणि पहिल्यापासूनचे वक्ते असलेले सोमनाथ गोवंडे जे आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं सांगते की सुरुवातीला PDF तयार करण्यासाठी त्यांनी काही आर्थिक सहाय्य केलं होतं आणि त्यांचा आदर्श पुढे ठेवून अनेक जणांनी आम्हाला आर्थिक सहाय्य केलं. खरं म्हणजे त्यांची नावं सांगितल्याशिवाय किंवा या सर्वांनी जे काही आम्हाला एकूण आमचं कार्य बघून, दातार सरांचं एकूण पुढचं मार्गदर्शन किंवा सर्व कार्यकर्त्यांचं कार्य बघून जे काही मदत केली, कारण शेवटी आर्थिक बळ हे लागतंच यात शंकाच नाही. आदरणीय उषाताई पाटणकर मुंबई यांनी आपल्याला मदत केलेली आहे. शैलजा कारले, भगवान जोशी, अनुराधा कुलकर्णी यांनी देणगी देऊन आम्हाला उपकृत केलं. तर काहींनी प्रवचनाचं मानधन घेतलं नाही. त्याच्यामध्ये विद्याताई लव्हेकर, मीरा इनामदार आणि उर्मिला अघोर, आणखीनही काही वक्ते वगैरे आहेत. थोडी नावं सांगायची आणखीन बरीच, तर ती त्यामध्ये वेळ जाईल. पण जे कोणी राहिले असतील त्यांचीही नावं इथे आहेत असं गृहीत धरून आपण जाऊ. आणि त्यामुळे हे PDF करण्याचं जसं सोमनाथ गोवंडे यांनी केलं तर त्या आर्थिक सहाय्य केलं. पुढे अनेक लोकांनी त्यांचा बघून आपणही काहीतरी मदत करावी. ज्याला जी शक्य आहे, मदत किती आहे याला महत्व नाही, मदत केली हे महत्वाचं आहे. आणि उद्देश त्याच्या मागचा जो आहे, त्या भावना आहेत त्या आम्ही परिपूर्णरित्या जाणून आहोत यात शंकाच नाही. तर त्याच्यापैकी जे आमचे सगळ्यात जुने वक्ते आणि सहाय्यक सोमनाथ गोवंडे यांच्याबद्दल मंचाबद्दल त्यांनीही आपले विचार मांडलेत, ते आपण बघूया. नमस्कार. मनातील संकल्प शुद्ध असला आणि त्यामागे भगवंताचे अधिष्ठान असले की तो संकल्प उत्तमरित्या सिद्धीस जातो. याची प्रचिती आपल्याला गेली 3 वर्षे सकल संत विचार मंचाचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंदराव दातार व त्यांचे सहकारी यांनी आणून दिले आहेत. बाह्य शत्रूंवर विजय मिळवणारे शूरवीर व अंतःकरणाला धरून बसलेले षड्ऋतू यांच्यावर विजय मिळवणारे संत महंत यांना आपण आपल्या मनात नेहमीच आदराचे स्थान दिले आहे. याचा अनुभव गेले सुमारे 3 वर्ष आपण घेत आलो आहोत. प्राचीन व अर्वाचीन संत यांच्यातील तऱ्हेचा, त्यांच्या वाङ्मयाचा, त्यांच्या उपदेशाचा मागोवा गेली 3 वर्षे सुरू असलेल्या ज्ञान यज्ञामध्ये घेतला गेला. संत हे खऱ्या अर्थाने मानसशास्त्रज्ञ आहेत असे मला नेहमीच वाटत आले आहे. सर्व संत, धर्म, पंथ यातील विभूतीने वृत्ती पालटणे या मनाच्या क्रियेवर भर दिलेला आहे. त्यासाठी नामस्मरण हे अद्वितीय साधन आपल्या हाती दिलेले आहे. भगवंत बाहेर नाही, तो तुमच्या अंतर्मनात आहे. हे सर्व धर्म, पंथ, संप्रदाय यांच्यातील संतांच्या उपदेशाचे सार आहे. याची उजळणी गेली 3 वर्षे आपण करत आहोत. आपला देश धर्म, पंथ, जातीपाती यात विखुरला गेला आहे असे म्हटले जाते. पण या व्याख्यानमालेमध्ये विविध संप्रदाय यांची ओळख करून दिली गेली. त्यामधून बाह्य आचार पद्धतीमध्ये तर जरूर आहे, पण विचारामध्ये समानता आहे. युनिटी इन डायव्हर्सिटी या तत्वाचे मनोज्ञ दर्शन या संदर्भातील व्याख्याने ऐकताना घडून आले. मनातील विविध गैरसमज आपोआपच दूर झाले. ही या व्याख्यानमालेची मोठीच उपलब्धी आहे असे मला मनापासून म्हणायचं वाटतं. ग्रंथ ही संतांची वाङ्मय मूर्ती आहे असे म्हटले जाते. त्याला अनुसरून सुमारे 30 ग्रंथांचा परिचय
या व्याख्यानमाला करून दिला गेला. कोणताही राजश्रेय नसताना हा उपक्रम अतिशय उत्तम रीतीने सुरू ठेवला. याचे श्रेय निःसंशयपणे या मंचाचे पदाधिकारी यांच्याकडे जाते. करंदीकर कुटुंबियाने सहकार्याचा हात पुढे केला व त्यामुळे मंच नवीन उपक्रम हाती घेण्यास सज्ज झालेला आहे. आपण सर्वांनी देखील आपल्या परीने खारीचा वाटा उचलला पाहिजे अशी माझी प्रामाणिक भावना आहे व तशी मी सर्वांना विनंती करीत आहे. या मंचाचे अध्यक्ष थोर अभ्यासक श्री मुकुंदराव दातार, डॉक्टर मुकुंदराव दातार, सौ संध्या कुलकर्णी, मीराताई इनामदार, श्री मोने व ज्या वक्त्यांनी स्त्री पुरुष वक्त्यांनी याच्यामध्ये योगदान दिले त्यांचा मी ऋणी आहे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची असे संत चोखामेळा यांनी म्हटले आहे. सकल संत विचार मंच यांनी आपल्या सर्वांच्या अंतःकरणात ही गुढी उभी केलेली आहे. सत्विचारांची गुढी उभी केली आहे. ती मनात आपण घट्ट धरून पुढील वाटचाल करत राहूया. धन्यवाद. सर्व संत की जय हो. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम. धन्यवाद गोवंडे सर. खूप छान भावना व्यक्त केल्या. आणखीन एक नवीन उपक्रम सुरू करावा अशी इच्छा डॉक्टर ग वा करंदीकर यांची कन्या डॉक्टर राजलक्ष्मी बर्वे आणि त्यांचे पुत्र केदार करंदीकर यांनी डॉक्टर मुकुंद दातार सरांकडे केली. ग वा करंदीकरांची निष्काम कर्म करण्याची गीतावृत्ती आणि प्रसिद्धी परांमुखता पाहून आणि त्यांचं मोलाचं मार्गदर्शन लक्षात घेऊन डॉक्टर दातार सरांनी या प्रस्तावनेला मान्यता पण दिली आणि पिताश्री परिवारच्या सहकार्याने या ऋषितुल्य माणसाचे नाव देऊन सकल संत विचार मंचाच्या वतीने नवीन उपक्रम सुरू केला. तो म्हणजे डॉक्टर ग वा करंदीकर भारतीय संस्कृती व्यासपीठ. आता त्याबद्दलही काही प्रतिक्रिया आल्यात. त्याच्यापैकी अनुराधा कुलकर्णी यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. अनुराधा कुलकर्णी. सकल संत विचार मंच कोथरूड पुणे यांच्या विद्यमाने व पिताश्री परिवार प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने व्याख्यानांचे आयोजन. सकल संत विचार मंच कोथरूड पुणे यांच्या विद्यमाने व पिताश्री परिवार प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने व्याख्यानांचे आयोजन केले. जीवनाचा मूलाधार असणारे संत विचार लोकांच्यापर्यंत आभासी सभागृहाच्या माध्यमातून पोहोचवण्याचे मौलिक कार्य गेले 3 वर्ष यांनी केले आहे. प्रथम वर्षी संतांचा परिचय, दुसऱ्या वर्षी ग्रंथांचा परिचय तर तिसऱ्या वर्षी पंथांचा परिचय करून देण्यात आला. आगामी वर्षातही असाच काहीसा मौलिक विचारांचा नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांचा असणारच आहे. गेली 3 वर्ष सातत्याने प्रत्येक गुरुवारी व्याख्यानांचे आयोजन केलेले होते. योजनाबद्ध व परिश्रमपूर्वक कार्य करणारे कार्यकारिणीचे सदस्य सातत्याने व तत्परतेने कार्य करतात. त्याचे फलित म्हणून अल्पावधीतच या समूहाची सदस्य संख्या सहस्रावर गेली आहे. विविध वक्त्यांची अभ्यासपूर्ण व्याख्याने श्रोत्यांच्या ज्ञानात मौलिक भर घालणारी आहेत. नाविन्यपूर्ण माहिती श्रोत्यांची जिज्ञासा जागी करते. समाजाभिमुख उपक्रमाला माझे वंदन. डॉक्टर ग वा करंदीकर सरांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून या कार्यकारिणीने 13 डिसेंबर 2024 पासून एक नवीन उपक्रम सुरू केला. डॉक्टर ग वा करंदीकर भारतीय संस्कृती विद्यापीठ व्याख्यानमाला सुरू केली. यात प्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास, अतिप्राचीन आणि प्राचीन आत्मज्ञानाची परंपरा, भारतीय विज्ञान शास्त्र परंपरा, प्राचीन भारताची सांस्कृतिक वैशिष्ट्ये आणि राष्ट्रपुरुषोत्तम लोकमान्यांचा ग्रंथ गीता रहस्य यांचा परिचय करून देणारी व्याख्याने प्रत्येक महिन्याच्या 2ऱ्या व 4थ्या शुक्रवारी आयोजित केली. दातार सरांनी भारतीय संस्कृतीच्या इतिहासावरील व्याख्यान देऊन पहिले पुष्प गुंफले. भारताचा धैर्यशील पराक्रमाचा सत्य इतिहास त्यांनी श्रोत्यांच्यापर्यंत पोहोचवला. संध्याताईंनी संस्कृत भाषेतील आर्ष साहित्याचा म्हणजेच वेदांचा परिचय करून दिला. चराचराचे कल्याण हा वेदांचा मूळ हेतू होता हे सांगून त्यांनी वेद आणि वेदांगे सोप्या भाषेत समजावून सांगितली. राजलक्ष्मी बर्वे यांनी ज्ञानभक्तीची सांगड घालत दैनंदिन व्यवहारात निष्काम कर्मयोग कसा आणावा हे सांगणाऱ्या गीता रहस्याची ओळख करून दिली. असे उपक्रम घेणाऱ्या कार्यकारिणीस व अभ्यासू वक्त्यास हृदयापासून नमस्कार. विनंती हीच आहे की असेच उपक्रम चालू ठेवा आणि आमच्या ज्ञानात भर घाला. एका कवीने म्हटले आहे,
यूनान मिस्र रोमा सब मिट गए जहाँ से, यूनान मिस्र रोमा सब मिट गए जहाँ से, कुछ बात है कि हसती मिटती नहीं हमारी. जगाच्या पाठीवर अनेक संस्कृती आल्या आणि नष्ट झाल्या, पण आमची संस्कृती अजूनही टिकून आहे. ती का अस्तित्वात राहिली याचेच पैलू तुम्ही आम्हाला समजावून सांगत आहात, त्याबद्दल मी आपले शतशः आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद अनुराधाताई. सकल संत विचार मंच कोथरूड पुणे यांच्या विद्यमाने आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आयोजित गुरुवारी व्याख्यानमालेमध्ये तिसरं वर्ष जे होतं 2024-25, त्यामध्ये आपण प्राचीन आणि अर्वाचीन संप्रदाय त्यांचा परिचय करून घेतला. संतांचा परिचय आपण सुरुवातीला केला, त्यांचं चरित्र ऐकलं, संत झाले, त्यांचं प्राचीन वाङ्मय जे आहे तेही आपण ऐकलं, म्हणजे ग्रंथांची ओळख करून घेतली आणि ग्रंथांमुळे त्यांचे विचार आपल्याला समजले. संतांशी आपण जवळीक साधली आणि संतांच्या पुढे जाऊन संप्रदाय, ज्याच्यामुळे त्यांच्या तत्वज्ञानाची ओळख आपल्याला झाली, असे सर्व विषय आपण इथे ऐकले. आता या संप्रदायाबद्दल, विचार मंचाच्या कार्याबद्दल आणि पुढे आता समारोपाच्या दृष्टिकोनातनं जर बघितलं तर आतापर्यंत हा आपण सगळ्यांनी घेतलेला आढावा 3 वर्षाचा आपण बघितला, पण तरी सुद्धा अजून उत्कंठा आहे, ती सुद्धा दातार सरांच्या घोषणेची. त्याचं कारण आता याच्या पुढच्या वर्षी काय करणार, त्याचं स्वरूप काय आहे, ते कधीपासून सुरू करणार आहे, असं सगळे प्रश्न श्रोतांच्या मनामध्ये नक्की पडलेले असतील आणि त्याची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण थेट दातार सरांना भेटूया. आणि त्याआधी एक संप्रदायाच्या बद्दल आणखीन एक विचार किंवा अभिप्राय आपल्याला मिळालेला आहे, आत्ताच आलेला आहे. तो त्या संप्रदायाबद्दल, विचार मंचाच्या कार्याबद्दल काही प्रतिक्रियांपैकी सुनील कोरडे यांची प्रतिक्रिया आपण बघूया आणि मग दातार सरांना नमस्कार, मी सुनील कोरडे. सकल संत हा आपला विचार मंच 2022 मध्ये आपण सुरू केला, तेव्हापासून मी याचा सभासद झालो आहे. आपल्या या मंचाला आता 3 वर्ष पूर्ण होत आहेत. या 3 वर्षामध्ये संत, त्यांचे कार्य, त्यांचे तत्त्वज्ञान, मराठीतील संदर्भ ग्रंथ, प्राचीन आणि अर्वाचीन संप्रदाय यावर अनेक व्याख्याने या मंचातर्फे मला ऐकायला मिळाली. त्याद्वारे आजपर्यंत बऱ्याचशा गोष्टी मला माहीत नव्हत्या, त्या माहीत झाल्या. यावरती व्यक्त होणारे सर्वच वक्ते अतिशय अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीत आपले विचार व्यक्त करतात. ही व्याख्याने दर गुरुवारी होत असल्यामुळे मला थेट सहभाग यात कधी घेता आला नाही, परंतु यूट्यूबद्वारे आपण ही संधी माझ्यासारख्या अनेक श्रोत्यांना उपलब्ध करून दिलीत, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आपल्या पुढील सत्राबद्दल मी उत्सुक असून या सर्व उपक्रमासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सुनीलजी. थोडंसं दातार सरांनी सुरुवात करण्यापूर्वी 1-2 गोष्टी सांगते की एप्रिलमध्ये आपण रामनवमी निमित्त कार्यक्रम करणारच आहोत. डॉक्टर गवा करंदीकर व्याख्यानमाला सुरू होणारच आहे, ती नेहमीप्रमाणे चालू राहील. आणि आणखीन एक गोष्ट, हे एप्रिलमध्ये असणार आहे. आज म्हटलं तर आपली ही शेवटचं 2024 आणि 25 मधलं प्राचीन आणि अर्वाचीन संप्रदाय हे सत्र संपलेलं असलं तरी हे 2 कार्यक्रम, रामनवमीचा कार्यक्रम आणि दुसरं म्हणजे गवा करंदीकर व्याख्यानमाला, ते दोन्ही आपल्या चालू राहतील. आणि मे मध्ये आपल्याला मात्र सुट्टी असेल, तर जून मध्ये काय करायचं आणि पुढचे सगळे प्लॅन काय आहेत याबद्दल दातार सर सांगतील. तोपर्यंत इथेच थांबते आणि मी दातार सरांना विनंती करते की त्यांनी खराखरीचा समारोप ज्याला म्हटलं जातं तो समारोप त्यांनी करावा, कारण आपल्याला ती सवय आहे पहिल्यापासून की समारोप करायचा तो दातार सरांनी, त्यामुळे त्यांनी तो समारोप करावा अशी मी त्यांना विनंती करते. अध्यात्म प्रेमी, भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन हो. आता समारोपाच्या या सत्रामध्ये एकूण 10 जणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्या ऐकत असताना डॉक्टर मोने,
कार्यवाह कोल्हटकर आणि मी स्वतः आणि आमच्या बरोबरचे अन्य सेवाभावी कार्यकर्ते यांचं मन भरून यावं यासारखी स्थिती आहे. कारण व्याख्यान झाल्यानंतर एखाद्या जाणकार श्रोत्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या तर वक्त्याला आपण भरून पावलो असं वाटतं. ही अपेक्षा प्रत्येकाची असते. तशीच आम्ही सगळे कार्य करणारे जे सेवाभावी कार्यकर्ते आहोत त्यांची आहेच. आणि या दृष्टिकोनातून आता 10 जणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मग वसुजी भारद्वाज, डॉक्टर भारतीताई सुदामे, डॉक्टर मीराताई इनामदार, डॉक्टर मोहन मोने, सौभाग्यवती सुचेता देशपांडे, आमचे प्रकाशक मित्र सुहासजी अंजनकर, डॉक्टर माधवीताई महाजन, माझे मित्र सोमनाथजी गोवंडे, अनुराधाताई कुलकर्णी आणि शेवटी बोललेले सुनील कोरडे, ही सगळी माणसं या तिन्ही सत्रांच्या बद्दल म्हणजे आपले संत, त्या संतांनी निर्माण केले ग्रंथ आणि त्या ग्रंथातून जन्मास आले पंथ, या तिन्ही गोष्टींच्या बद्दल ते यशस्वी झाले अशा प्रकारची पावती दिली. आणि ही पावती मिळणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. अगदी सुरुवातीला कार्यवाह कोल्हटकर यांनी जे शब्द वापरले ते फार महत्वाचे आहे. आध्यात्मिक कुटुंब, पारमार्थिक परिवार. माझ्या मनात हा सतत विचार येतो की समाजामध्ये संघटनेला फार मोठं महत्व आहे. संघर्ष शक्ती कलियुगो, आणि त्याच्यामध्ये तुमच्या माझ्यासारखे पारमार्थिक साधना करू इच्छिणारे जे ईश्वरनिष्ठ आहेत त्यांची मांदी याळी अशी सातत्यानं दर गुरुवारी वक्ता श्रोता संबंधातून भेटत राहिली ते केवढी सुंदर गोष्ट होईल. आता डॉक्टर मोने म्हणाले की 1000 जण आपण एकत्र आहोत. 1000 जणांनी एखादा विचार जर मांडला, ठामपणे मांडला, मनापासून मांडला, तळमळीनं मांडला, तर लोकशाहीमध्ये त्याची दखल घ्यावीच लागते. याला आपण सज्जन शक्ती म्हणू. अशी सज्जन शक्ती, सुजन शक्ती, पारमार्थिक शक्ती उभी राहावी याच्यातून 2 संस्था एकत्र आल्या. एक सकल संत विचार मंच आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान. सुरुवातीला कल्पना होती की 1 वर्ष करावं, पण 1 वर्ष जमलं म्हणता 2 आणि 3 वर्ष ही पुरी झाली. 4थं वर्ष आपण करणार आहोत. ईश्वराचं सहाय्य मिळालं, आशीर्वाद मिळाले तर 5वं वर्ष करू. कारण पंचायतन, पंच या शब्दाला आपल्याकडे सांस्कृतिक महत्व आहे. तो विषय थोड्या वेळाने येईल. पण आता वक्त्यांच्या पैकी काही, श्रोत्यांच्या पैकी काही, प्रकाशकांच्या पैकी काही यांनी जे मनोगत व्यक्त केलं हे आजच्या तरुणांच्या भाषेमध्ये बोलायचं तर आम्हाला फीडबॅक मिळाला. आणि फीडबॅक मिळाल्यामुळं आम्ही योग्य मार्गाने चाललोय, प्रयत्न योग्य दिशेनं चाललेत आणि केलेले प्रयत्न लोकांना योग्य वाटतायत, चांगले वाटतायत, एवढी गोष्ट निश्चितपणे मिळाली. एक प्रथमच सांगतो, ही कल्पना जेव्हा कोल्हटकरांनी सुचवली आणि त्याची जबाबदारी मोने सरांनी घेतली तेव्हा हे पार पडेल की नाही याची मला शंका होती. कारण आमच्या पिढीला, त्यात माझ्या पिढीला एवढी तंत्रज्ञानाची माहिती नाही. पण आमचे सहकारी डॉक्टर मोने जे आहेत अशा नव्या नव्या कल्पना अस्तित्वात, आकारात आणण्यामध्ये मोठे उत्सुक असतात. त्यांच्याच चांगला शब्द वापरायचा करामतीमुळं आज आपल्याला हे सगळं बघता आलं. याबद्दल मी मनपूर्वक त्यांनाही धन्यवाद देतो. आता 3 वर्ष झाली. एक अत्यंत चांगली गोष्ट आपण घडवली. मगाशी डॉक्टर सुचेताताई कुलकर्णीने उल्लेख केला, ती गोष्ट मी पुन्हा आपल्या लक्षात आणून देतो की व्हिडिओची सुद्धा, जे 3 वर्षाच्या व्हिडिओची एकत्र लिंक आहे.
त्या लिंकवर तुम्ही गेलात आणि जरा शोध घेतलात की पाहिजे त्या संताचं व्हिडिओ, म्हणजे मला आता चोखा मेळ्यांच्याबद्दल माहिती पाहिजे, कबीराबद्दल पाहिजे, किंवा मला आता अमुक दत्त संप्रदायाबद्दल पाहिजे, तर अडचण येत नाही. ग्रंथालयामधला ग्रंथ जितका सहज सुलभतेने मिळतो तेवढं हे ऑनलाईन आपल्याला मिळतं. आणि अशी लिंक, म्हणजे एका लिंकवर सगळे, हे आपण व्हिडिओचं केलंय, पीडीएफचं करतो आहोत. पहिल्या वर्षाचं तर झालेलंच आहे, दुसरं तिसरंही वर्ष होईल. अगोदर मुळामध्ये एखादं व्याख्यान ऐकायला मिळणं, 2 दिवसांनी व्हिडिओच्या रूपाने ते रिपीट होणं आणि 4-5 दिवसानंतर त्याचा पीडीएफ मिळणं, हे तिहेरी कार्य अत्यंत दुर्घट आहे असं मी आपल्याला सांगतो. आणि ते आम्हाला जमलं ही गोष्ट मला अत्यंत महत्वाची वाटते. कारण खूपदा आपल्याला वेळ कमी असतो, काही गोष्टी कोणाला तरी सांगायच्या असतात, तो संत पटकन आपल्याला त्याच्याबद्दल वाचायला मिळण्याची इच्छा असते. या सगळ्यावर एका अर्थानं संजीवनी मात्रा ही आपण निर्माण केली आहे सगळ्यांच्या प्रयत्नानं, असं आपल्या लक्षामध्ये येईल. हे आपण सगळ्यांनी खास लक्षामध्ये घ्या असं मी आपल्याला सुचवतो. आता यानंतर 4थ्या वर्षाबद्दल बोलायचंय. तंत्र आणि मंत्र दोन्ही बाजूंनी बोलायचंय. आता तंत्र या बाजूनं बोलायचं तर आता उल्लेख झाल्याप्रमाणे आज समारोप झाला आणि 3रं वर्ष त्याची सत्र म्हणजे संप्रदाय किंवा पंथ याच्याबद्दलची माहिती देण्याचं काम पूर्ण झालं. अवभृत स्नान या दृष्टीने 3रं वर्ष पूर्ण झालं. पण याच्यानंतर सुद्धा जो आपला सांस्कृतिक मंच आहे त्याची व्याख्यानं एप्रिल महिन्यामध्ये होती. आता उल्लेख झाल्यामुळे रामनवमीला आपण समर्थ व्यासपीठाला आपलं व्यासपीठ अत्यंत आनंदाने उपलब्ध करून देतो. तसा एक चांगला उपक्रम सातत्याने 3ऱ्या वर्षी आपल्याकडे सादर होईल. आणि मे महिन्याची आपण सर्वजण सुट्टी घेऊ. मे महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्याख्यान हे होणार नाही. सुरुवात नंतर जून पासून होईल आणि जून पासून सातत्यानं 10-11 महिने आपले काम चालेल. आता याच्यात थोडा आपण बदल करतोय की गुरुवारी आपली व्याख्यानं असतात आणि महिन्यातले 2 शुक्रवार, 2रा आणि 4था आपण सांस्कृतिक व्यासपीठासाठी घेत असतो. आता आपण मात्र ते दोन्ही एकत्र करणार आहोत. आणि जून पासून आपण जे काही 4 गुरुवार असतात, प्रत्येक महिन्यामध्ये 4 गुरुवार, त्या सामान्यपणे 3 गुरुवार जो आपण नवा विषय आता घेऊ, मी सांगतो थोड्या वेळानं, त्याची व्याख्यानं होतील. आणि 2ऱ्या आणि 4थ्या गुरुवारी सांस्कृतिक ही व्याख्यानं जन्मशताब्दीचं वर्ष जे आहे, आपण एका श्रद्धेने ते सुरू केलंय. डॉक्टर करंदीकरांच्या बद्दल माझ्या गीताधर्म मंडळाच्या आणि आपल्या सर्वांच्या मनात जो एक आदर भाव आहे त्याचं प्रतीक म्हणून आपण ते सुरू केलंय. ते नोव्हेंबर अखेरपर्यंत, जे जन्मशताब्दी वर्ष पूर्ण होईपर्यंत चालू राहील. आता ते अंगच आहे, फक्त ते गुरुवारच्या ऐवजी आपण शुक्रवारी करत होतो, ते शुक्रवारच्या ऐवजी आता प्रत्येक महिन्याच्या 2ऱ्या गुरुवारी आणि 4थ्या गुरुवारी अशा प्रकारे आपल्याच व्याख्यानामध्ये ते अंतर्भूत होईल. विषय मात्र वेगळेच असतील. आता सुचेताताईंनी उल्लेख केल्याप्रमाणे, कुलकर्णी मॅडमनी उल्लेख केल्याप्रमाणे त्याच्यामध्ये इतिहास असेल, प्राचीन ज्ञान असेल, प्राचीन विज्ञान असेल आणि आपला सगळ्यांचा अत्यंत आवडता ग्रंथ गीता रहस्य त्याचा परिचय तर असेलच असेल. हे सगळं आपण चालू ठेवूया. तांत्रिक बाजू जी आहे ती मी सांगितली. आता ज्याची उत्सुकता आहे ते म्हणजे 4थ्या वर्षी आपण विषय कोणता घेणार, हा विषय आपण कसा निवडतो हे सांगतो. आणि 5व्या वर्षासाठी तुम्ही सगळ्यांनी त्यामध्ये भाग घ्या अशी विनंती करतो. आपण हा 4था विषय कसा निवडतो, तर गेले 2 महिने आम्ही तिघं आतापर्यंत जेवढे वक्ते आपल्याकडे बोलले 3 वर्षामध्ये,
त्यांच्यापैकी अनेकांशी संपर्क साधून त्यांना विचारतो की चौथा विषय कोणता घ्यावा. त्या सगळ्यांच्याकडनं जे येतं त्याचं पुन्हा तरुणांच्या भाषेमध्ये बोलायचं, आपण शॉर्ट लिस्ट अशी तयार करतो. एक 5 विषयांची झाली, नंतर 3 विषयांची झाली आणि अखेरच्या बैठकीमध्ये अगदी लोकशाही पद्धतीनं एक विषय हा अंतिम स्वरूपात मान्य झाला. आणि तो विषय म्हणजे आतापर्यंत जे आपण विषय मांडले त्याच्यापेक्षा किंचित बौद्धिक दृष्ट्या वरच्या स्तराचा आहे. आतापर्यंत म्हणजे 3 विषय मांडले त्याच्यापेक्षा हा चौथा विषय बौद्धिक दृष्ट्या वरच्या स्तराचा आहे. आणि तो म्हणजे आपल्या भारतवर्षातील, महाराष्ट्र देशातील एकूण आचार्य, त्यातली निवडक संख्या 30 अशी आहे. आणि त्या 30 आचार्यांचा परिचय आपण या नव्या वर्षामध्ये करून घेणार आहोत. हे 30 आचार्य कोणते याच्याबद्दल माहिती कार्यवाहानंतर आपल्याला देतील, पण मी संदर्भ सांगतो. त्याच्यामध्ये प्राचीन आचार्य आहेत, जे चटकन आपल्याला आचार्य वाटत नाहीत पण आचार्यच आहेत, किंवा पहिले आचार्य आहेत ते म्हणजे रामायणकार वाल्मिकी आणि महाभारतकार श्री व्यास. इथून आपण श्री गणेशा करणार आहोत. आणि व्यास वाल्मिकी आचार्यांच्या नंतर तशाच प्राचीन आचार्यांचा परामर्श घेत घेत आपण मध्ययुगामध्ये येणार आहोत. आणि तिथं आपण आद्य शंकराचार्य आणि मध्वाचार्य यासारख्या आचार्यांचा परामर्श घेणार आहोत. आणि तसंच पुढे जात जात वर्तमान कालात आपण येणार आहोत. आणि वर्तमान कालातले 2 आचार्य, एक आचार्य विनोबा भावे आणि त्यांचे गुरु असणारे गीता रहस्यकार लोकमान्य टिळक. आचार्य लोकमान्य टिळक. एकूण प्राचीन, मध्ययुगीन आणि वर्तमानकालीन अशा 30 आचार्यांचा परिचय आपण करून घेणार आहोत. मी आत्ताच म्हटलं की एक स्तर थोडासा उंच आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेच वक्ते स्वतःवर एक थोडस आपलं आपणच बंधन घालून घेणार आहोत की आचार्यांचा परिचय करून देत असताना समजा 1 तासाचं व्याख्यान असेल तर फक्त पहिली 15 मिनिटं त्या आचार्यांचं चरित्र सांगणार आहे. कारण त्यांचा काळ, परिस्थिती, वातावरण हे कळल्याशिवाय कर्तृत्व कळत नाही. पण त्यानंतर मात्र 3/4 वेळ हे त्या आचार्यांचं तत्वज्ञान असेल. आणि मुख्यतः ते तत्वज्ञान सांगताना एकूण भारतीय तत्वज्ञानामध्ये त्यांनी स्वायत्त, स्वयंभू, स्वतंत्र असं कोणतं योगदान दिलंय ते आपण सांगायचा प्रयत्न करू. इंग्रजी शब्दामध्ये सांगायचं तर ज्याला आपण इंडिव्हिज्युअल, एका व्यक्तीकडून मिळणारं पण ओरिजिनल अँड न्यू कॉन्ट्रीब्युशन टू द फिलॉसॉफिकल वर्ल्ड असं ज्याला म्हटलं जातं, असं काही नवं तत्वज्ञान, अभिनव तत्वज्ञान या सगळ्या आचार्यांनी मांडलेला आहे. त्याचा परिचय आपल्याला वक्ते करून देते. अशा तऱ्हेनं आपण 4थं सत्र करू. आणि इथंच विनंती करून ठेवतो की 4थं सत्र होईल असं दिसतंय आता आपल्याला. 5वं सत्र सुद्धा करायची इच्छा आहे. आणि त्यासाठी आत्तापासूनच तुम्ही कोलटकरांच्याकडं जर विषय सुचवत गेलात, तो विषय आत्ता जे 4 विषय झाले त्याच कुळातला असावा, त्याशी सुसंगत असावा आणि 1 पाऊल पुढे टाकणारा असावा. म्हणजे संत झाले, ग्रंथ झाले, पंथ झाले, आचार्य झाले,
याच्याच काही पुढे सुचलं आपल्याला तर ते अवश्य सुचवून ठेवा. कारण अशा मंथनातून जी गोष्ट वर येते ते नवनीत, ते अमृत अत्यंत महत्वाचं असतं, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. हे 4थं वर्ष सुद्धा आणि 5वं भविष्यात तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि सहयोगानं उत्तमरित्या पूर्ण होऊ दे, असे मी श्री गजाननाच्या गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या निमित्तानं सगळ्यांना जरा एक विनंती करतो, मनापासून करतो. आपल्याला ती कशी वाटते बघा. आत्ता 1000 सबस्क्रायबर पैकी उपलब्ध म्हणजे प्रत्यक्ष हजर असणाऱ्यांची संख्या दशकात आहे, शतकात नाही. सहस्रक याचा अर्थ 10 शतक आहेत. त्यातल्या एका शतकामध्ये बसेल एवढीच माणसं गुरुवारी 5 ते 6 वेळ काढतात आणि प्रत्यक्ष ऐकतात. त्यांना तर धन्यवाद दिलेच पाहिजेत. पण मनात विचार येतो की उद्या व्हिडिओ मिळणार आहे, परवा PDF पण मिळणार आहे. ही अधिक सुविधा आपण करत चाललो आहोत. म्हणून तर पहिल्या गोष्टीकडं किंचित दुर्लक्ष तर होत नाही ना. आणि गेली काही वर्ष महाराष्ट्रामध्ये वक्ता म्हणून मी बोलतोय, त्या दृष्टीने आपल्याला सांगतो की कितीही मोठा वक्ता झाला तर समोर काही 5-10 तरी श्रोते असल्याशिवाय, 50-60 श्रोते असल्याशिवाय त्याची वाणी ही प्रफुल्लित होत नाही, बहरत नाही. आपण कुणासाठी बोलतो हे जर डोळ्याला दिसलं तर माणूस म्हणून आनंद वाटतो आणि ज्ञान साधना करायला एक प्रकारचं पोषण, तोषण, रक्षण अशा काही गोष्टी प्राप्त होतात. हे बोलतोय आता माझ्यासमोर शतकाच्या आतच माणसं आहेत, पण यासाठी बोलतो की हा व्हिडिओ उद्या मला खात्री आहे 200-400 माणसं बघणार आहेत. त्यांच्यापर्यंत आम्हा सर्व सेवाभावी कार्यकर्त्यांची प्रातिनिधिक तळमळ जावी. पण मुद्दाम मी सांगतो की जर आपण याला गुरुवारीय व्याख्यानमाला म्हणत असू तर दत्तगुरूंच्या गुरुवारी आपण पण थोडी श्रवण भक्ती करूया ना, प्रत्यक्ष करूया ना. तशी ती परोक्षच आहे, पण प्रत्यक्ष आता आपण एकमेकांसमोर दिसूया ना. नंतर व्हिडिओ, नंतर PDF. एवढी विनंती मी आपणा सर्वांना करेन. आणि मगाशी मोनी सर म्हणाले त्याप्रमाणे सुरुवातीला पहिल्या वर्षी फक्त 55, नंतर 500 आणि आता 1000पर्यंत आपण पोचलो असू. संत सुद्धा 55, ग्रंथ सुद्धा जवळजवळ 40 आणि संप्रदाय सुद्धा जवळजवळ 38हून जास्त. एवढं जर आपण भाव विश्व 3 वर्षामध्ये तुम्ही मी मिळून उभं केलं असेल तर खरंच आपल्या हातून काहीतरी अक्षर सेवा, परमार्थ सेवा, भगवंत सेवा ही घडली, तेवढी पुण्याई आपल्या नशिबी होती, अशा प्रकारचं आपण म्हणू शकतो. समारोपाच्या प्रसंगी किंचित भावुक होणं हे साहजिक आहे. तसाच थोडासा मी झालोय, पण आपण ते सारे समजून घ्याल, त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. माझा समारोप पुरा झालाय. यानंतर आमच्या अत्यंत उत्साही आणि निष्ठापूर्वक वर्षानुवर्ष काम करणाऱ्या आमच्या कार्यवाह संध्याताई कोल्हटकर यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावेत आणि मग आजचा कार्यक्रम पूर्ण होईल. नमस्कार. धन्यवाद सर. ऍक्च्युली आज समारोपाचं भाषण करताना दातार सरांनी आपली व्यथा किंवा तळमळ बोलून दाखवली. अर्थात आपण सगळे घरातले असल्यामुळे आणि एकच कुटुंब असल्यामुळे आपली सुखदुःख आपण एकमेकांकडे वाटून घेतोय यात शंकाच नाही. आता खरं म्हणजे आभार मानायचे तर जे जे वक्ते काही बोलले त्यांना त्यांचे आभार मानते, पण हे सगळं औपचारिक होईल असं मला वाटतं. त्यामुळे त्यांचं हे औपचारिक आभार मानणं हे करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकत्र मिळून हा समारोप साजरा केला, त्या सर्वांचेच मी आभार मानते असं म्हणूया. आणि आपल्याच आपण कुटुंबाचे आभार मानणं तेवढंच बरोबर नाही,
असं मला वाटतं. आज दातार सरांनी नवीन विषयाची घोषणा केली, त्याबद्दल मात्र मला खूप आनंद झाला. तुम्हालाही नक्कीच झाला असेल. त्याचं कारण आचार्य हा विषय घेतला आणि ही परंपरा सगळी आपण व्यवस्थितरित्या मांडली आणि पुढचा विषय काय घ्यायचा हे तुमच्यावरती अवलंबून ठेवलेलं आहे. ही जी घोषणा केली की बौद्धिक दृष्टिकोनातनंही जरा वरच्या लेवलची असेल असं मला वाटतं आचार्य हा विषय. पण आचार्य हा विषय बौद्धिक दृष्ट्या थोडा उच्च प्रतीचा असला तरी सुद्धा मला असं वाटतं या दातार सरांना मी असं नक्की श्रोत्यांच्या तर्फे सांगते की आपले सगळे श्रोते जगदीश मूर्ती आणि बहुश्रुत आहेत, तसे वक्ते सुद्धा प्रगल्भ आणि अभ्यासक आहेत. त्यामुळे आपलं पुढचं वर्ष निश्चित छान रीतीने जाईल, आनंदाने जाईल आणि सगळ्यांना बरीच माहिती मिळेल यात शंकाच नाही. आता हा नवीन जो विषय आहे त्याच्यात बघूया काय काय कोण कोण बोलताय ते आणि आपली माहिती आपण गोळा करू. त्याच्या PDF असतीलच. विषय समजायला अवघड आहे त्यामुळे त्या करणं आवश्यक आहे. त्याही असतील, त्याचाही आपण विचार करू आणि व्याख्यानं तर होतीलच. आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली हा समूह असाच योग्य रीतीने योग्य पथावरती मार्गक्रमण करत राहो अशी मी परमेश्वराजवळ विनंती करते आणि सगळ्यांचे आभार मानून मी इथेच थांबते. आजचा कार्यक्रम संपलाय असे जाहीर करते. धन्यवाद.